आजच्या या सभेचे अध्यक्ष पोपटाबा खेतमाळीस आणि दादांना ऐकायला आलेले सर्व ज्येष्ठ कनिष्ठ आणि माझ्या महिला भगिनी, दादांवरती गेले 40 वर्ष तुम्ही सर्वजण प्रेम करत होते। 40 वर्ष नाही 45 वर्ष, माझ्यापेक्षा आधी 5 वर्ष कित्येक जणांनी दादांवरती प्रेम केले, ते सुद्धा इथं मंचावरती उपस्थित आहेत। खरं तर ज्यावेळेस माझं तिकीट डिक्लेअर झालं, तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर सगळीकडे आनंद होता, सगळे फटाके वाजवत होते, आनंद व्यक्त करत होते, पण मी फक्त मात्र रडत होते। आणि त्याचं कारण होतं कोरोना पासून दादांची तब्येत बिघडलेली आहे, दादांचे ऑपरेशन झालेले आहेत आणि दादांची सेवा करावी लागते। तुम्ही मला तिकीट मिळाले, मी निवडून आले असते, तुम्ही मला विधानसभेमध्ये सुद्धा पाठवलं असतं, पण त्यावेळेस माझ्या मनामध्ये विचार आला की आपण विधानसभेमध्ये गेल्यानंतर दादांची सेवा कोण करणार। त्यानंतर मी दादांचा आग्रह धरला की आपल्याला मुंबईला जाऊ, आपण पक्षश्रेष्ठीला भेटू आणि आपण तिकीट बदलून आणू। तसं आम्ही केलं, जाऊन फडणवीस साहेबांना भेटलो, त्यांनी सांगितलं विचार करू। आणि आतापर्यंत हे भारतीय जनता पक्षातलं पहिलं उदाहरण आहे की आपल्याला तिकीट डिक्लेअर झालेलं, फॉर्म भरलेलं सुद्धा पक्षाने आपल्याला तिकीट बदलून दिलंय आणि तिकीट बदलून दिलंय। आणि या कशामुळं, तर दादांच्या जे वरती होतं वजन, त्या वजनामुळं, आणि हे वजन टिकून ठेवायचं आणि दादांचं हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे। कारण तुम्हाला येत्या 20 तारखेला दाखवून द्यायचंय की दादांनी जो शब्द वापरला, तुम्ही सर्वांनी त्या शब्दाचं चीज केलं। कारण दादांनी वरती सांगितलं की विक्रमला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, तिकीट बदलून द्या। आणि पक्षाने आपल्याला तिकीट चेंज करून दिलं, तर हे लोक सांगतात की मेच्या घरामध्ये भांडणं लागली आणि तिकीट चेंज केलं। आणि हे काय आमच्या घरामध्ये डोकवायला आलते का? एकाच्या घरातलं जर सांगितलं ना तर ह्यांची पळती बही थोडी होईल आणि दुसऱ्याच्या घरावरती टीका करतात। अरे आम्ही वारकरी संप्रदायामध्ये वाढलेलो आहे, मी माझ्या मुलांवरती चांगले संस्कार केलेले आहे। आतापर्यंत एकही माणसाने सांगावा की ह्या दोन्ही मुलांनी कुणाला शिवी दिली म्हणून किंवा कुणाला अपशब्द बोलले म्हणून। संस्कारात पाचपुते साहेबांच्या संस्कारात वाढलेली मुलं आहेत ही। कारण साहेब नेहमी सांगत असतात की एखाद्याचं चांगलं करता नाही आलं तर वाईट करू नका, आणि ह्या संस्कारामध्ये आम्ही सगळे वाढलेले आहे। आणि विक्रमला पाचपुते साहेबांचं बाळकडू मिळालेलं आहे आणि तुम्ही सांगता की भांडण करून तिकीट बदललं। अरे काय बोलावं, विकास झाला नाही हे बोलताय, हे काय डोळ्यावरती पट्ट्या बांधल्यात काय? आमच्या घरात भांडणं लागलेत, त्यांना विकास दिसत नाही, आमच्या घरात भांडणं लागलेत, हे लोकून पाहिलं यांनी। अहो काय बोलावं, कसं बोलावं याचं भान नाही, कारण विकासाची दृष्टी नाही, बोलायला काही नाही, म्हणून कुणावर तरी टीका करायचं एवढंच हे करतात। आणि संजय राऊत वांगरीमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की यांचा आवाज आता बंद झाला, 20 तारखेला तुम्हाला काय त्यांचा आवाज बंद करायचा आहे। आवाज ज्या वेळेस विक्रमची भाषणं सुरू होतात त्यावेळेस जुन्या लोकांचे फोन येतात, गणपत दादा असतील, म्हणजे सगळ्यांची नावं घेणं तसं मुश्किल आहे। 80 सालापासून दादांबरोबर जे आहेत त्यांनी फोन करून सांगतात की जर विक्रमचं भाषण सुरू झालं आणि डोळे मिटलं तर आम्हाला 80 सालचं दादा आठवतात आणि 80 साली आमच्या अंगात सुद्धा तेवढं चैतन्य निर्माण होतं। आम्हाला असं वाटतं की दादांचा 80 सालचा आवाज परत आलेला आहे आणि 80 सालातले दादा होते तर आम्ही सुद्धा तेवढ्याच उमेदीने उभे राहतो, हे वृद्ध लोक सुद्धा सांगतात। त्याला तर बुजुर्ग म्हणजे म्हाताऱ्यांचा आणि दादांच्या वयाच्या लोकांचा तर आशीर्वाद आहेच, महिला भगिनींचा आशीर्वाद आहे, पण तुम्ही सर्व युवकांनी विकीदादाला येत्या 20 तारखेला कपडासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा। आणि जे संजय राऊतने सांगितलं की 20 तारखेला पाचपुते साहेबांचा आवाज बंद करा, पण विक्रम
भाषण असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना परत विक्रमला आमदार म्हणून पाठवायचंय, कारण तुमच्या सर्वांच्या हातामध्ये तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आज दादांची इज्जत आहे आणि तुम्ही ते राखणार आहे ही मला, कारण गेले 40 वर्ष 45 वर्ष कधीच कुटुंबासाठी त्यांनी वेळ दिला नाही. सगळा वेळ जनतेसाठी असायचा. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त जनतेसाठीच जगत होते. आणि आता विक्रमला सुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की तू आमच्यासाठी कमी पण जनतेसाठी हे कर. आणि ज्या कालपासून कित्येक लोकांचे फोन आले आणि फोनवरती लोक रडत होते की अशी पोस्ट का टाकली की दादांचं शेवटचं भाषण आहे. म्हणजे दादांचं शेवटचं भाषण म्हणून दादा फक्त आमदार म्हणून दादांचं शेवटचं भाषण आहे, कारण 23 तारखेपर्यंतच दादा आमदार आहेत. त्याच्यानंतर विकी दादा आमदार होणार आहे आणि ही तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आमदार म्हणून जरी दादांचं आज शेवटचं भाषण असलं तर 23 तारखेला आमदारांचे वडील म्हणून तुम्ही दादांना परत भाषण करण्याची संधी द्या अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. आणि विक्रमला तुमच्या सगळ्यांच्या वतीमध्ये टाकते याची तुम्ही जाणीव ठेवा आणि जास्तीत जास्त मताने विक्रमला विजयी करा अशी तुम्हाला कळकळीची विनंती करते. पाचपुते साहेबांनी गेले 40 वर्ष सेवा केली. आता विक्रमला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तो कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. येत्या 20 तारखेला कमळासमोरचं बटन दाबा आणि विक्रमला भरघोस मताने विजय करा अशी तुम्हाला विनंती करते आणि थांबते. रामकृष्ण हरी. 45 वर्ष झाला आम्ही एकनिष्ठेत. दादा किती तुमच्यावर प्रेम करावं. 4-4, 5-5 पिढ्या आमचे तुम्हाला मतदान करते. माझ्या वडिलांनी केलं, मी केलं, माझा मुलगा करतो, माझ्या उद्या नातू सुद्धा मतदान करतो. 4-4, 5-5 पिढ्या कॉलेजवरून पुण्यावरून मुलं इथे मतदानासाठी आले. बोला म्हणजे मला आज गैरून आलोय वहिनी बोलल्यामुळं. हे खरं आहे ते. तुम्ही दादाच्या तोंडातून 45 वर्षात आता काय एखादी सेवी कोणाला वाईट अहो त्या विरोधकाला सुद्धा नमस्कार काही जरी म्हणलं तर हातात हात. खरं आहे ते. 40-45 वर्षे कधी कुणाला जातीवर बोलले नाही. आता जे बाहेर गेले ते इथंच तयार झालेले. इथंच अध्यक्ष मिळाले, इथेच उपाध्यक्ष मिळाले. ते आज सांगते की आबा तुम्ही इकडे काम करा. नाही करणार वैद्य साहेब, नाही करणार. तुम्हाला 15 वर्ष आम्हीच ठोकारेलो 15 वर्षापूर्वी. बरोबर आहे ना. अरे तुम्ही सुख दुःखात आलात का. आमच्या शहरामध्ये आमचा चुलत भाऊ संतोष केतमाळीचा अध्यक्ष करोनामध्ये वारला. तालुका भेटायला आला. तालुका पण हा अण्णा शहरात भेटायला आला. काय त्याला माळी समाज म्हणायचे. अरे आबाबराव पाचपुतेचा घर भेटायला आलं श्रीगोंद्यामध्ये. काय माळी समाजात सांगायचं तुम्हाला. अण्णाने बोलले ते खरे. अरे कधी तू कधी कोणाच्या सुखा दुःखात आहे का. मला भेटायला आलता तो. आबा तुम्ही माझ्या संग काम करा म्हणलं. तुझी मागची रेंज होती 34,000 आणि तुझी आताची रेंज आहे 12 ते 15 ह्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि मी तुझ्या संग येऊन मी तू रातचं पाठच राहुल जगतापाच्या कल्पमध्ये असेल. मी कुठं जायचं परत. मी आहे तिथं बरं आहे ना. तेव्हा माझ्या विनंती सर्वांनी 2 दिवसावर आलेलो आहे. कारण आता मला टायमिंग काय म्हणले नाही. माझा अजून काही सर्टिफिकेट वाढला नाही अध्यक्ष असल्यामुळं. असो अण्णांनी सांगितलंय की एवढा मोठा समाजाचा एका माणसाला ह्या सांगता सभेच्या अध्यक्ष केले गेलेले 40-45 वर्षाचा अण्णा ती फळ आहे. 45 वर्ष एकनिष्ठ राहिलो. विचारा तुम्ही. मतभेद असतील घरात असतील घरात बोलायचं आम्ही, पण बाहेर नाही कधी बोललो. इथं हाऊसराव तात्या आहेत, गणपा दादा आहेत, आमचे जुने सगळे सहकारी. माझी आपल्याला विनंती की मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या काष्टी आणि श्रीगोंदा ह्यांनी स्टारलेले माझी काष्टी करावं. एकच हात जोडून विनंती. जेवढं तुम्ही लीड धरून त्याच्यापेक्षा दुप्पट लीड देईल. 31,000 मतदान श्रीगोंद्यामध्ये. काष्टी करावं माझं आव्हान आहे हात जोडून. आम्ही पांडुरंगाचे वार करीत. अजिबात दुसऱ्याला मत देऊ नका, वायाला घालू नका.
विक्रमदादाच्या उमेदवार तुम्ही विक्रमदाच्या कमळाच्या बटन दाबा का तर दादा आज साईटला बसणे. दादानी काल आवाहन केलं की माझं शेवटचं भाषण खरंय मला रडायला येते. 45 वर्षे बरोबर आहे हो. अहो सक्का भाऊ सुद्धा नाही राहत घरातल्या. आता कोणाच्या घरावर मी काय बोलणार नाही पण काष्टीकरांना माझी एक आग्रहाची विनंती. मी अनेक वेळा काष्टीकरांना हात जोडून विनंती करतो आता तरी जागे व्हा आणि विक्रमला विधानसभेत पाठवा चांगल्या मताने. धन्यवाद. आज ऐका ना काष्टी येथे आयोजित या सांगता सभेनिमित्त उपस्थित या सभेचे अध्यक्ष आदरणीय पोपटाबा खेतमाळीस ज्यांचं आपण भाषण ऐकायला आलेलो आहोत. असे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्याने 1980 पासून या मतदारसंघाचं अविरतपणे नेतृत्व केलं. नुसतं नेतृत्वच नाही तर दातृत्वाचाही स्वीकार केला असे आदरणीय बबनदादा. बसून घ्या संतोष मामा खाली बसून घ्या. सगळे जागच्या जागी बसून घ्या. चला त्यांना दादा दिसत नाहीयेत त्यामुळे त्यांची तळतळ चालू आहे बाकी काहीच नाही. कारण आजची ही सभा आमची कोणाचीच नाहीये. नाही श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची सांगता सभा आहे. ही सभा फक्त आणि फक्त आज बबनदादांची आहे त्यामुळे ते सगळ्यांना दिसले पाहिजे. चार तारखेला माझी उमेदवारी जाहीर झाली आणि ही उमेदवारी झाल्यानंतर 6 तारखेपासून मी या मतदारसंघाचा दौरा सुरू केला. अनेक गावांमध्ये जायचा प्रयत्न केला. उमेदवार म्हणून मी फिरत होतो. उमेदवारांचा प्रतिनिधी म्हणून आई फिरत होते, दादा फिरत होते. काही गावांमध्ये प्रताप जात होते तर काही ठिकाणी पल्लवी आणि काही ठिकाणी रुपालीताई पण जात होते. आम्ही प्रत्येक गावात पोहोचायचा प्रयत्न केला. माझा मानस होता की उमेदवार म्हणून मला प्रत्येक गावात जाण्याचा योग यायला पाहिजे तर जायचा मी खूप प्रयत्न केला. तरी सुद्धा काही गावं अशी राहिलेत की ज्या ठिकाणी मी पोहोचू शकलो नाही. पण ठीक आहे सभा घेता येणार नाही पण अशा गावांमध्ये नक्कीच उद्या मी भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. गेले 12 दिवस हा सगळा प्रचार चालू असताना मी ज्या ज्या ठिकाणी जायचो इतका उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक गावात मिळत होता. मोठ्या संख्येने युवक तर स्वागताला होतेच पण त्या युवकांना मार्गदर्शन करणारे आणि प्रोत्साहन देणारे आमचे ज्येष्ठ सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी 2008 पासून या मतदारसंघामध्ये अनेकदा प्रचारानिमित्त सक्रिय होतो. निवडणुकीच्या काळामध्ये माझंही खूप फिरणं व्हायचं कारण त्यावेळेस मी उमेदवार नाही तर उमेदवाराचा प्रचारक किंवा प्रतिनिधी म्हणून मी जात होतो. मी एक दादांनी तत्व ठरवून दिलं होतं की आपल्याला विरोधकांवरती टीका करायची नाही. जे आपण केलंय ते दाखवायचा प्रयत्न केला. जे आपण केलंय ते सांगायचा प्रयत्न करायचा. आणि मी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संधी मिळत होती ज्या ज्या गावाची जी आपण कामं केली ती सांगायचा प्रयत्न केला. पण परिस्थिती अशी होती की मला तो सांगायचा योगच आला नाही कारण माझ्या आधीच कार्यकर्ते सांगायचे की दादांच्या माध्यमातून या गावामध्ये काय काय कामं झालेली आहेत. कधी कधी नवल असं वाटायचं की इतकी कामं झाली असताना सुद्धा कार्यकर्त्यांना एक चिठ्ठी सकट लागत नव्हती. कामं तोंडपाठ आहेत कार्यकर्त्यांची.
आणि नवल असं वाटतं की विरोधकांना विकास दिसत नाही. त्यांना टीका करायला सोपं असतं. टीका करणं खूप सोपं आहे. अण्णा काय म्हणायचे की जो परीक्षेला बसतो तोच नापास होऊ शकतो, की त्याला कमी गुण पडू शकतात, पण जो पेपर कधी लिहितच नाही त्याचा काही चुकायचा विषयच येत नाही. तेव्हा जो पेपर देतो त्याची चूक होते, जो देत नाही त्याची काय चूक होणार आहे. तेव्हा त्यांच्याकडे दाखवायला काहीच नव्हतं. ते कायम टीका करायचे. मला कार्यकर्ते म्हणजे तुम्ही उत्तर का देत नाही टीकेला. ठीक आहे, तुम्हाला उत्तरच ऐकायची असतील तर माझी त्याची पण तयारी आहे, कारण दादांनी आम्हाला सगळ्या पद्धतीने तयार केलेले आहे. आमच्याकडे संयमही आहे. तुम्ही बघा, वारकरी संप्रदायातली मंडळी, लोकांना असं वाटतं की वारकरी म्हणजे काय फक्त पताका घेऊन चालत जातील. आज वारकऱ्यांचा पण आखाडा होतो आणि आमच्याकडे कुस्तीगीर तयार झाले आहेत वारकरी संप्रदायात. झालेत की नाही झालेत? बरोबर का नाही वैद्य मामा? माळकरी असलं तर माणसाच्या अंगात ताकद असते, ताकद नसते असं थोडीच असतं. आणि ताकद आहे म्हणजे काय ती प्रत्येक वेळेस वापरलीच पाहिजे असंही नसतं. अनेकदा टीका करत असताना आमच्या कुटुंबावरती टीका केली जाते. आम्ही जे कार्य करतो त्या कार्यावरती टीका केली जाते. बरेचदा असं म्हणलं जातं की हे निवडणुकी पुरते दिसतात. मला एक सांगा बरं, स्टार प्रचारक कधी दिसतो? निवडणुकी पुरता दिसणार. उमेदवार किती वेळेस दिसतो? साध्या भाषेत बोलायचं झालं तर, जर एखादा तरुण पोरगा असेल आणि त्याला घरातली अजूनही कोणती जबाबदारी नसेल, 2चे 4 झाले नसतील, तो घरी किती वेळ थांबतो? प्रपंचाला किती वेळ देतो का? पण त्याच पोराचे 2चे 4 झाले, त्याच्यावरती जबाबदारी पडली, तो पहिलं प्राधान्य कोणाला देतो? त्या घराला, त्या कुटुंबाला सगळ्यात जास्त प्राधान्य देतो. आजपर्यंत या विक्रम पाचपुतेवर कोणतीही जबाबदारी नव्हती. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जर ह्या जनतेने माझ्यावर जबाबदारी दिली तर हे गाव, हा तालुका, हा विक्रम पाचपुते सोडणार नाही. मुद्दा कोणताच राहिला नाही. जिथे जाईल तिथे वातावरण त्यांना लक्षात यायला लागलेलं आहे. पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. आणि ही सगळी परिस्थिती होत असताना माझ्याकडे 4-2 जण आले होते. आज नाटासाहेबही साक्षीदार आहेत ते सगळ्यांना. बरोबर ना दत्ताजी? आपल्याकडे प्रस्ताव होते अनेक जणांचे समर्थन देण्यासाठी. काहीतरी तुम्ही सेटलमेंट करा, आम्ही समर्थन देतो, आम्ही तुमच्यावर टीका करत नाही. माझ्यावर एकूण गुन्हे आहेत, मला मान्य आहे, ते मी ऍफिडेव्हिट मध्ये लिहिलेलं आहे. पण हे गुन्हे एक कारखान्याचा चेअरमन म्हणून त्या ठिकाणी दाखल झाले. एकही गुन्हा विक्रम पाचपुते या व्यक्तीवरती किंवा या व्यक्तीने काहीतरी चूक केली म्हणून झालेला नाहीये. हे गुन्हे कारखान्याच्या माध्यमातून झालेले आहेत आणि कारखाना अडचणीत होता हे संपूर्ण मतदारसंघच काय संपूर्ण राज्याला माहिती आहे. आणि अडचणीतला कारखाना आपण बाहेर काढलाय हे कोणी नाकारू शकत नाही. हे तितकं सत्य. आमची इतकी तयारी झालेली आहे, कशातही टाका, कुठेही टाका, आम्ही त्या ठिकाणी अव्वल व्हायचा प्रयत्न करू शकतो. नुसता प्रयत्नच नाही तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो. ज्या वेळेस कारखाना अडचणीत होता त्याच वेळेस विक्रम पाचपुते कारखाना बघायला लागला होता. विक्रम पाचपुतेने कारखाना नव्हता उभा केला. अडचणीत आलेल्या गोष्टी ह्या ज्या वेळेस माझ्याकडे आलेल्या आहेत त्यावेळेस मी ह्या अडचणी सोडून त्या उत्कृष्टरित्या चालवून दाखवलेल्या आहेत. आणि आज तो कारखाना इतक्या उत्तम पद्धतीने चालतोय. खरं तर माझं आणि प्रतापचं एक स्वप्न होतं. आमची एक इच्छा होती. एक वेळेस दादांनी फॉर्म भरून घरी बसायचं होतं आणि आमची इच्छा अशी होती की आम्ही दोघांनी आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून दादांना एकदा आमदार करायचं होतं. हे आमचं खरं तर स्वप्न. आज एक आमदाराचा प्रतिनिधी म्हणून मिळण्याचा मला योग आलेला आहे. मी अनेकदा कुठेही गेलं तर कधी अडचण नाही आली मला.
विक्रम पाचपुते याला जी किंमत आहे ती विक्रम या नावामुळे नाहीये, ती विक्रम बबनराव पाचपुते या नावामुळे किंमत आहे याची जाणीव मला आहे. आणि माझ्या नावापुढे जे बबनराव पाचपुते नाव लागतं ना, या नावामुळे मला कधीही कुठे पासची गरज पडली नाही, कधी कुठे थांबायची गरज पडली नाही. आमचे एक सहकारी होते, अरे हो त्याला मारू नका मारू नका मारू नका मारू नका, जाईल तो जाईल जाईल. काही नाही, डुकराचं पिल्लू होतं. अरे दलिंद्रिया माझे एक सहकारी होते आणि ते म्हणले, ज्यावेळेस आईची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तालुक्यातलाच होता, वेगळ्या विचारात होता. तो म्हटला तुमचं जर नाव असतं ना, तुम्ही जर उमेदवार असते ना, तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की तुमचं काम करायचं. ते नांदायचं नाही, त्याला काही करणं चालतं तसा प्रकार. म्हणजे तुमचं नाव असतं तर आम्ही तुमचं काम करायला तयार होतो. म्हटलं का बरं? नाही म्हटलं आम्हाला तुम्हाला आमदार होताना बघायचंय. म्हटलं मला आमदार होताना का बघायचंय? नाही तुम्ही आमदार झाला तर बदल होईल. आज मला उमेदवारी मिळालेली आहे, आता काय अडचण, आता काय अडचण आहे? या सहकार्यांना मला विचारायचंय. मी त्यांना एक उत्तर दिलं होतं, उद्याचा आमदार झालो तर फक्त 2 बदल माझ्या आयुष्यात घडतील. एक, छातीवर बिल्ला मिळेल आणि दुसरा, त्या विधान भवनामध्ये मला भाषण करायची संधी मिळेल, नाहीतर जी काही कामं करायची ते प्रतिनिधी म्हणून मी करू शकतो. आणि हे मी मागच्या 2.5 वर्षामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. मला कामं करत असताना कसली अडचण त्या ठिकाणी आली नाही. खरं तर मला आज या ठिकाणी आपण सर्वजण प्रत्येक गावातून प्रत्येक परिसरातून आलेला आहात. या मतदारसंघाचे खरंच सगळे प्रश्न या सगळ्या उमेदवारांना माहिती आहेत. तुमचा आमचा जिव्हाळ्याचा असणारा पाणी प्रश्न याची त्यांना जाणीव आहे का? जर आपण श्रीगोंदा तालुक्याचा नीट अभ्यास केला तर श्रीगोंदा तालुका हा तसं पाहिलं तर भौगोलिक दृष्ट्या हा जिरायत तालुका आहे. कोणती इतिहासाची पुस्तकं बघा, भूगोलाची पुस्तकं बघा, आपला तालुका हा जिरायती तालुका आहे. पण श्रीगोंदा तालुका हा बागायत करायचं काम फक्त आणि फक्त श्रीगोंदा तालुक्याचा आमदारच करू शकतो. कारण श्रीगोंदा तालुका हा 72% इरिगेटेड आहे. पाट पाण्यावरती हा 72% इरिगेशन होतं. जर कुकडीच्या पाण्याचं नियोजन उत्तम झालं नाही, जर घोडच्या पाण्याचं नियोजन उत्तम झालं नाही, जर आमच्या भीमा नदीला पाणी उत्तम आलं नाही, जर आमच्या घोड वरती असणारे बंधारे भरले नाही, तर श्रीगोंदा तालुका हा जिरायती तालुका होतो. हा कोणताही भविष्यकारांनी सांगायची गरज नाही. फक्त 5-10 वर्ष मागे जाऊन बघा, श्रीगोंदा तालुका हा कधी जिरायती होता आणि कधी बागायती होता. आपल्याकडे पाऊस खूप कमी होतो. आपल्या तालुक्यामध्ये जर आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली तर आपला तालुका हा पर्जन्य छायेखालचा प्रदेश आहे, ज्याला आपण रेन शॅडो बेल्ट म्हणतो. आपल्याकडे हा सुरुवातीचा पाऊस कमी होतो, फक्त परतीचा पाऊस होतो. श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांची पिकं ही काही भर उन्हाळ्यात जळत नाही. उन्हाळा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या शेवट आणि ज्यावेळेस पावसाळ्याची सुरुवात होते, संपूर्ण राज्यात पाऊस असतो आणि तुमची आमची तळ हाताच्या पोटासारखी जपलेली जी काही पिकं असतात ती डोळ्यासमोर जळताना दिसतात. आणि ही कधी दिसतात माहितीये? ज्याच वेळेस आपला लोकप्रतिनिधी हा निष्क्रिय असतो त्यावेळेस तुमची आमची पिकं जळतात, तुमचं आमचं नुकसान होतं. जर श्रीगोंदा तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा पाण्याच्या नियोजनामध्ये उत्तम असेल, अव्वल असेल, तर कधीही श्रीगोंदा तालुक्यामध्ये ही अडचण आली नाहीये. कारण हे दादांच्या नेतृत्वाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. कितीतरी वेळेस असं झालंय, गावात गेलो म्हणजे आमच्या कोकणगावला भैयाला एक कार्यकर्ते घेऊन गेले होते. गावात भेट झाली, घरी घेऊन गेले. म्हणले तुम्ही माझ्या घरी आलंच पाहिजे. म्हणजे कशासाठी? नाही आलंच पाहिजे. भैयाला घरी घेऊन गेल्यानंतर
एक बाजू दाखवली भिंतीची, म्हणले ह्या ठिकाणी बबनदादा पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर माझ्या घरी आले होते, इथं बसले होते आणि इथं त्यांनी जेवण केलं होतं. किती आत्मीयता असावी एखाद्या व्यक्तीविषयी, किती प्रेम असावं एखाद्या व्यक्तीविषयी. आज ते प्रेम मला अनुभवायची संधी मिळालेली आहे. मला त्या ठिकाणी ते प्रेम खरं तर तुमच्या सगळ्यांच्या रूपामध्ये प्रत्येक गावामध्ये पाहिजे संधी मिळाली आहे. ही निवडणूक कधी कधी असं वाटतं की ही माझी निवडणूक आहे का बबनदादांची निवडणूक आहे. म्हणजे ती म्हण आहे, करता करविता तो आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. म्हणजे आजच्या परिस्थितीने मला ते वाटतंय की आज मी फिरत असताना फक्त एक निमित्त मात्र वाटतोय. करता करविता हाच आहे, हाच राहणार आहे, याची ग्वाही तुम्हाला माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती. अवघे 2 दिवस राहिलेले आणि 2 नंबरच बटन दाबायचंय. 2 नंबरच बटन. मला तर आई बोलल्यानंतर काय बोलावं हेच कळत नाही. म्हणजे अजूनही चित्त जागेवर नाहीये. हा प्रसंग असा कधी येईल, ही परिस्थिती अशी येईल कधी वाटलं नव्हतं. आम्ही इतक्या गोष्टी शिकलोय, म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे समजून आम्ही काम करत राहिलो. आम्ही कधीही वाईट झालंय म्हणून कधी कुठे शंका व्यक्त केली नाही, कधी कोणाकडे तक्रार केली नाही. मधल्या काळाच्या कुटुंबामध्ये जे काही झालं हे कधी लपून नाही राहिलं कोणापासून, ह्या अडचणी लपून नाही राहिल्या कोणापासून. मी ह्याच ठिकाणी म्हणलो होतो की जो रक्ताचा नाही राहिला तो कोणाचा राहणार आहे. आणि सगळ्या तालुक्याने सगळ्या गावाने अनुभव घेतलेला. आम्ही हे काम करत असताना आम्हाला दादांनी एक त्यांच्या वडिलांची गोष्ट सांगितली होती. भाऊंची गोष्ट होती. दादा नुकतेच आमदार झाले होते आणि आमदार झाल्यानंतर बरीच लोक भेटायला येत होते, त्यांना प्रश्न सांगत होते, समस्या सांगत होते, अडचणी सांगत होते. आणि एक अशी वेळ आली की दादांची थोडी चिडचिड झाली. तसे दादा रागवत कधीच नाहीत कोणावर. थोडी चिडचिड झाली आणि चिडचिड झाल्यानंतर ती लोक जाऊन दिली भाऊंनी. आणि ती लोक गेल्यानंतर भाऊंनी दादांना जवळ बोलून सांगितलं, चिडायचा तुला अधिकार नाही. दादा म्हणले काही कामं सांगतात हे लोक, म्हणले काही जरी सांगितलं तर चिडायचा तुला अधिकार नाही. म्हणले का नाही? म्हणले बघ आपला देव आहे ना, हा दगडाचा का असतो माहितीये का? म्हणले देवालाही लोक काही सांगतात, पूर्ण काय करायचं काही नाही हे देवाचा अधिकार असतो, पण देवाचं काम सगळं ऐकून घ्यायचं असतं. तू ह्या मतदारसंघाचा आमदार आहेस, तू त्यांच्यासाठी देवासारखा आहेस, तू त्यांच्यासाठी त्यांचं सगळं ऐकून घेण्यासाठी त्या ठिकाणी आहेस, तेव्हा तुला चिडायचा अधिकार नाही. जे होईल ते करत. हे संस्कार आमच्यावरती दादांनी घातलेले आहेत. आम्हाला जे काही शक्य होतं ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही ज्या ज्या वेळेस जिथे जाईल आमच्याच्याने कधी जीभ रेटत नाही. काही गोष्टी अशा असतात की ते बोलण्याच्या पलीकडे असतात, पण शक्य होत नाही. मी ज्यावेळेस आम्ही कामं करत होतो ते आवाज एकसारखा ठेवा, ह्याला काही कमी जास्त करू नका. आम्ही ज्या ज्या वेळेस कामं करत होतो ही कामं करत असताना दादांनी आम्हाला एकच सांगितलं होतं, ही संधी आपल्याला मिळालेली आहे, या संधीचं सोनं आपल्याला करायचं. आणि जितकी कामं घेऊन जाईल, मी मधल्या काळामध्ये मुंबईला दादांच्या माध्यमातून जी कामं घेऊन जात होतो त्या कामाला यश येत होतं. ती कामं मी घरी घेऊन येत होतो, सत्य करून आणू शकत होतो. दुर्दैव असं आहे ज्यावेळेस आम्ही फिरतो एक लक्षात येतं की निवडणूक खरंच विकासावर होते का? अनेक जण म्हणतात निवडणूक विकासावर नाही होत, निवडणूक कामावर नाही होत, निवडणूक जातीपातीवर होते, निवडणूक ही नात्यागोत्यावर होते, निवडणूक ही धर्मावर होते, निवडणूक
खरंच याच्यावर होते का? आहे विकासाला काही महत्व आहे का? काही जण तर अशी आहेत मतदारसंघात की जे म्हणतात निवडणूक फक्त आणि फक्त पैशावर होते. माझी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, ही निवडणूक कशावर होते हे सिद्ध करायचं तुमच्या माझ्याकडे एक दिवस आहे. परवाचा 20 तारखेचा दिवस आहे. ही निवडणूक आपल्याला विकासावर करायची आहे. ही निवडणूक आपल्याला प्रगतीवर करायची आहे. ही निवडणूक उद्याच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून करायची आहे. आज श्रीगोंदा तालुक्याला आपण काय दृष्टिकोन देणार आहोत? आज आमचा श्रीगोंदा तालुका कुठे नेऊन ठेवणार आहोत? आज तुम्ही जा चौकाची काय परिस्थिती करून ठेवलेली आहे. आज तुम्ही जाऊन पहा चौकातल्या आमच्या मुलांना काय दृष्टिकोन दाखवला जातो. आम्ही फक्त संप्रदायातून आल्यामुळे ह्या गोष्टी करू शकत नाही, कारण आम्हाला आमची पुढची पिढी बर्बाद करायची नाहीये. आमच्या पुढच्या पिढीला आम्हाला उज्ज्वल बनवायचं. दादांचं एक अधुरं स्वप्न होतं. अनेक वर्ष त्याच्यावर टीकाही केली जायची की बबन दादा कधी MIDC आणू शकत नाही. सुरुवातीपासून दादांनी प्रयत्न केला होता औद्योगिकरण आपल्या मतदारसंघात आणायचं. पण दुर्दैव असं होतं की आपल्या मतदारसंघावरती मालडोकचं आरक्षण होतं. हे मालडोकचं आरक्षण काढण्यासाठी आपण अविरतपणे प्रयत्न करत राहिलो. दादांनी सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी वकील दिला आणि हे आरक्षण जसं निघालं तसं आपण पाठपुरावा केला. आणि या पंचवार्षिक मध्ये ज्यावेळेस लक्षात आलं आता आरक्षण निघालंय, पण सदनता इतकी आली होती की MIDCला द्यायला कुठे जमीन मिळत नव्हती. आणि जमीन जर जास्त किमतीची दिली तर उद्योगधंदे आपल्या तालुक्यामध्ये येणार कसे? आदरणीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील आम्ही सगळे बसलो होतो, पालकमंत्री होते. आणि त्यावेळेस चर्चेतनं एक विषय समोर आला की श्रीगोंद्यात जी बेलवंडी फार्मची जागा आहे, या फार्मच्या जागेमध्ये आपण ती MIDC आणू शकतो. ज्या वेळेस आपण MIDCचा प्रस्ताव त्या ठिकाणी केला, आम्ही कोणाला कानाला धमक सकट लागून दिली नव्हती, कोणाला कळून सकट दिलं नव्हतं की आपण या मतदारसंघामध्ये MIDC साठी कुठतरी हालचाली करतोय. कारण श्रीगोंद्यामध्ये समर्थन करणारे कमी आणि खोडा घालणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. कशा अडचणी होतील यासाठी खूप जण प्रयत्न करतात. त्यामुळे आपण एक ठरवलं की कोणालाही कळून द्यायचं नाही. ज्या दिवशी जागा हस्तांतरणाचा मंत्रिमंडळाची बैठक होती त्या दिवशी आपण प्रेस घेतली आणि संपूर्ण तालुक्याला सांगितलं. म्हणजे थोडक्यात लोकांना हा खात्रीच झालेला आहे. खरंच वाटत नव्हतं की अशी काहीतरी होणार आहे. माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, ज्यांना कोणाला शंका वाटते MIDC विषयी ऑनलाईन सातबारे मिळतात. तुम्ही पिसोरा हद्दीतला, महादेवाडी हद्दीतला, पार्वतवाडी हद्दीतले 632 एकर क्षेत्र हे MIDCच्या नावावरती त्या ठिकाणी सातबारे पूर्ण झालेले आहेत. एकदा चेक करा, तुम्हाला त्या ठिकाणी आंदोलनालाही सामोरे गेलो. कसल्याही परिस्थिती मला मध्ये मी भाषण केलं. कितीतरी वेळेस असं झालं होतं, कारखान्याच्या अडचणी होत्या, दारात आंदोलन होतं, लोक इतकी अग्रेसिव्ह होऊन आली होती, नुसती नव्हती आली, त्यांना केलं गेलं होतं. पण आम्ही सगळ्यांनी एक गोष्टीवरती विश्वास ठेवला, नियती. ज्या वेळेस आपल्याकडे उत्तर नसतं कोणत्याही गोष्टीचं, वेळ हे उत्तर असतं. ज्या ज्या लोकांनी आमचं कुटुंब अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी आमच्या कारखान्याच्या अडचणी वाढवायचा प्रयत्न केला होता, आज त्या लोकांच्या कारखान्याची काय अवस्था आहे ही मी सांगायची गरज नाही. आज नुसती फूक मारली ना तरी कार्यक्रम होईल, पण ते आम्हाला शिकवलेलं नाही आणि ते आम्ही करणार सुद्धा नाही. मला इतकं जड आज बोलायला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. कारण ज्या वेळेस अजूनही म्हणजे आम्ही
कालची पोस्ट ज्यावेळेस त्यांनी कोणी बनवली ती पोस्ट पाहिल्यानंतर मलाच कळत नाहीये की नेमकं हे चाललंय काय. मी इतके दिवस तर स्वतःवर विश्वास बसत नव्हता की आपण उमेदवार म्हणून प्रचार करतोय. पण एखाद्याला कसं खडबडून जागं केलं, म्हणजे एखादा घटना घडते ही माहिती झालंय, काहीतरी वाईट घडलेलं हे माहिती आहे, पण हे मान्य करायची मनाची तयारी नसते. तशी अवस्था करत आमची झालेली आहे. बोलायचं खूप असतं पण काय बोलावं हे कळत नाही. मन जसं सुन्न होऊन जातं, डोकं जसं सुन्न होऊन जातं. हे 2-4 कार्यकर्त्यांना तर विचारलं ते म्हणले आम्ही आज बोलणारच नाही. मान्यवरांना म्हणलं तुम्ही बोलणार नाही, म्हणजे आम्हाला आज बोलायचंच नाहीये. आज खरं तर आम्ही दादांना ऐकायला आलेलो आहे. खरंच दादा माझीही तुम्हाला विनंती आहे, कितीही तुम्हाला असं वाटत असेल आज ही सगळी जनता आम्हाला तुम्हाला ऐकायला आली नाहीये, ही खरं तुम्हाला ऐकायला आलेली आहे. आणि अजिबात काळजी करू नका, किती वेळ लागेल काय लागेल, 6 वाजेपर्यंत आपल्याकडे नियमाने वेळ आहे आणि वाढवून मिळतो अजून नियमाप्रमाणे बरं का. 1 तास वाढून मिळतो. धारा काढायला जायच्यात माहितीत मला सगळ्यांना, काळजी करू नका. उद्याच्या 20 अच्छा तुम्ही सोय करून आले का धारांची. मला ज्यावेळेस उमेदवारी झाली, आज मी खरं तर तुमच्या समोर ज्यावेळेस उभा आहे, मला या गोष्टीची जाणीव आहे की दादांना हे घडवलंय कार्यकर्त्यांनी. मला जाणीव आहे तुमच्या सगळ्यांच्या संघर्षाची. सर्व कार्यकर्त्यांनी जो काही संघर्ष केला त्या संघर्षाची. मला जाणीव आहे तुमच्या सगळ्यांच्या त्यागाची आणि मला जाणीव आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची. आणि आज मी तुमच्याकडे ते मागायला आलो. मी तुमच्याकडे विनंती करतो, मला माझ्या वडिलांना माझ्याविषयी गर्व वाटावा असं काहीतरी कृत्य करायचंय. पण दुर्दैव असं आहे की ते मी स्वतः करू शकत नाही, मी तो एकटा करू शकत नाही. मला माझ्या वडिलांना माझ्यावरती अभिमान वाटेल असं काहीतरी करायचंय, पण ते मी एकटा करू शकत नाही. मला त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. आणि उद्याच्या 20 तारखेला खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल की मी त्या लायकीचा आहे, मी त्या पात्रतेचा आहे, मी त्या क्षमतेचा आहे, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की उद्याच्या 20 तारखेला म्हणजे अवघ्या 48 तासामध्ये तुमचं माझं सगळ्यांचं भवितव्य ठरणार आहे. अवघ्या 48 तास तुमच्या आमच्यासाठी महत्वाचे आहेत. या 48 तासामध्ये एक संधी, मी फक्त एक संधी मागतोय. मला माझ्या वडिला माझ्यावरती 100% देणारा विश्वास. मी फक्त एक संधी मागतोय. मला माझ्या वडिलांना माझ्यावरती गर्व वाटेल, अभिमान वाटेल असं काहीतरी कृत्य करायचंय. आणि ते कृत्य फक्त तुम्हीच मताच्या रूपाने माझ्यावरती करून देऊ शकता. एक संधी फक्त मला द्या, एक संधी मला द्या. आणि त्या संधीमध्ये हा विक्रम पाचपुते चुकला ना, तुमचा जोडान माझं डोकं, माझी त्याची सुद्धा तयारी आहे. कारण मला खात्री आहे की माझ्यावर ज्या संस्कार ह्या आयोगाने केलेल्या आहेत, या संस्कारातनं हा विक्रम पाचपुते कधीही चुकणार नाही. मिळालेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. एकदा फक्त विश्वास या पोरावरती टाकून बघा, त्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही. धन्यवाद. विकी दादा, निश्चितपणे धन्य माता पिता तयाची आज याचा हरिख वाटे देवा असं आपल्या बाबतीमध्ये घडणार आहे. आपण खूप उत्तुंग कार्य करणार आहात आणि दादांना त्याचा नक्कीच गर्व आणि अभिमान वाटेल. या ठिकाणी अगदी 15 ते 20 मिनिटासाठी आपण सर्वांनी थांबायचंय. आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय दादांचा, त्यांचे सर्व जुने सहकारी गणपतदादा काकडे असतील, माऊली हिरवे असतील, मारुती अप्पा आवटी
हौसराव तात्या बोस, त्याचबरोबर दत्ताभाऊ हिरनावळे यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी दादांचा हा फेटा घालून त्या ठिकाणी जरीचा फेटा दादांना प्रदान करून दादांचा सन्मान सर्व जुन्या कार्यकर्त्यांच्या सर्व मतदारांच्या वतीने करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजून दादांच्या ठिकाणी सत्काराला पाठिंबा द्यायचा आहे. सर्वांच्या वतीने दादांचा सत्कार होतोय. आपण कुणी कृपया उठू नका आणि यानंतर दादांचं मनोगत होणार आहे. सात टर्म मध्ये वेगवेगळ्या चिन्हांवरनं ज्यांनी या मतदारसंघात निवडून येऊन प्रतिनिधित्व केलं, विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचा आवाज बुलंद केला, असे आदरणीय या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बबनरावजी पाचपुते साहेब. वास्तविक पाहता आजच्या या सांगता सभेला राज्यातील कुणीही मोठा नेता या मंचावर नाहीये, मात्र दादांचीच महती एवढी आहे की एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज या ठिकाणी दादांना पाहण्यासाठी, दादांना ऐकण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार आपण दादांचा हा सन्मान साजरा करूया. वरती करा सगळे, माता भगिनी हात वरती करून. एकच वादा, एकच वादा. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची, म्हणजे विरोधक टीका करतात की यांना नेता आणता नाही आला, नेता मिळाला नाही. काल एक मिनिट वरचे खाली बसून घ्या सगळे, वरचे खाली बसून घ्या सगळे. माझी त्या सगळ्या विरोधकांना एक माहिती द्यायची आहे. जर शेवटच्या क्षणी दादांच्या सांगण्यावरती उमेदवारी बदलू शकतात तर नेता कोणताही मिळू शकत होता, पण आज हे काल आम्हाला चिराग पासवानांची तुम्ही सहभागी मिळत होते, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची आपल्याला वेळ मिळत होती, पण आम्ही सगळ्यांनी मिळून एक ठरवलं की सगळ्यात मोठा नेता आज मतदारसंघासाठी, जर आपल्या कार्यकर्त्यांसाठी, भारतीय जनता पार्टी श्रीगोंद्यासाठी जो कोणता असेल तो फक्त आणि फक्त बबनदादा. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करायचं. संतोषदादा शिंदे माजी नगरसेवक यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतोय, त्यांनी पुढे यावं. धन्यवाद. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, हरिभक्त प्राण माजी नामदार माननीय बबनरावजी पाचपुते साहेब. समोरच्या नावात जाईल पूर्ण स्टेजवर उतरल्यावर पिकेचं नाव घेणार, तो पण मग आता मला बोलू दे. माझ्यासाठी सभा घेतली, मलाच बोलायला मिळालं नाही. हे खरं, एक वेळेस महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती. भगवानपासून त्याच्या सभेसाठी रात्री 3-3 वाजेपर्यंत लोक थांबत होते आणि मोठ्यातले मोठे नेते सुद्धा भगवान असले तर आमची अडचण नाही हे सांगत होते. मला खूप मान सन्मान बाहेर मिळाला, पक्षात मिळाला, नेत्यांकडून मिळाला, पण त्याच्यापेक्षा मोठा सन्मान इथे बसलेल्या लोकांनी मला केला. किती प्रेम करावं, आपल्या मुलांपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम केलेलं विसरूच शकत नाही. सुरुवातीला मी
कॉलेज सोडून आलो. काय करायचं, वडिलांनी आम्ही एकत्र बसलो. माझे वडील शाळेत गेलेले नव्हते, एक दिवस सुद्धा शाळेत नाही. म्हणलं तुला जर काही करायचं असलो तालुक्यात फिर, सगळीकडे जाऊन काय काय करायचं ठरवून कर. अडाणी माणूस, त्यांनी दिशा दिली. तालुक्यात त्यावेळेस फाळके वगैरे आम्ही बरोबर होतो. हौसराव बोस फाळके इथे बसले, अण्णा काकडे साहेब, आबा, हजारो कार्यकर्ते मिळाले. गप्पा मारायला एकत्र बसलो. त्यांना सांगायचं, त्यांनी मला सांगायचं, एकत्र काम करायचं. एकट्याने काय झालं नसतं. या सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला नाही, नैतिक अधिकार दिला. तुमचे वडील इतके कट्टर, करायचं म्हणले करायचं. रात्री 2-2 वाजता तुमच्या त्या डोंगरावर जाऊन आम्ही जेवण केलेलं आहे. बोलून माणसं चांगली असतात, माणसं वाईट नसतात. आपण किंवा आपला विचार वाईट असतो, तो वाईट विचार काढून टाका. काम करायला सर्वात करा, प्रत्येकाला यश म्हणून. विक्रमला सांगितलं तुला यश मिळेल, तसं तुझ्या बरोबरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा चांगलं यश मिळू शकतं. पण काम करताना निष्प्रभ पद्धतीने केलं पाहिजे. अनेक आंदोलन झाले, जेलमध्ये गेलो. जेलमध्ये गेल्यानंतर माझ्या घरी कुमार सत्राशी वडिलांना भेटायला आले. वडील आहे त्यावेळेस आता घरी दिलं, पत्र्याचा शेड होत, त्यात बसणं होत. कुमारला वाटलं घरी गेल्यानंतर रडारडी होईल, कारण मला जेलमध्ये ठेवलं होतं. ते म्हणे जेलमध्ये ठेवले. वडील म्हणे जाऊ दे की जेलमध्ये, चोऱ्या करून नाही गेला. चांगलं काम करून गेलाय. आईला विचार आहे, डॉक्टर पूर्वन जेलमध्ये मी कसं काय जेवण करू. बंद कर रे. हे दिवस गेले, जेलमधून बाहेर आलो. परत 21 वेळा जेलमध्ये गेलो. किती लोकांना माहिती आहे, सत्ता संपत्ती येते, सजा सजे नाही. खूप त्याग करावा लागतो. पोपटाबा गणपतराव इथे एवढा त्याग केला म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो. काम किती करायचं, सकाळी बाहेर पडल्यानंतर कधी माहिती नाही, एवढं काम करायचं. आंदोलन झाली, लाठीमार झाला, गोळीबार झाला. माझा नौकरी जखमी बाबा बोस जखमी झाला. त्याचं माझं अंतर किती, 4 इंचाचं. बरोबर 4 इंचाचं अंतर. त्याला गोळी लागली, मी बाजूला उभा होतो. त्याला उचल म्हणलं चला. म्हणजे सगळं मिळालेलं वैभव आहे. सजासजी नाही, खूप त्याग करावा लागलेला आहे, खूप काम करावं लागलेलं. दुधासाठी काय करायचं,
डेअरी करून डेअरी काढली. लोकांना दुधाला पैसा मिळतो. 1, 2, 3 नाही, बारीक बारीक डेअऱ्या काढल्या. प्लॅनिंग करून कोणत्या गोष्टीचं प्लॅनिंग करायचं असतं. प्लॅनिंग करून केलं. आपल्या तालुक्याला पुढे न्यायचं असलं तर पाणी पाहिजे, दूध पाहिजे, चांगल्या प्रकारची व्यवस्था पाहिजे, दुधावर प्रक्रिया केली पाहिजे. बाहेर फिरत होतो, इस्रायलला गेलो, दुधाचं काय ते शिकून आलो. इथं आलो, डेअरी काढली. डेअरी चांगली झाली, दूध आणतो. आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये किती लोकांना माहिती आपलं किती दूध आहे कोणी सांगू शकेल का? श्रीगोंद्यात किती लिटर दूध आहे? 12,500 लिटर दूध रोज. 12,500 लाख बरोबर हजार. आम्ही आमच्या उंचीवर प्रयत्न करू. एवढंच दूध आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये आपण किती श्रीगोंदा तालुका इरिगेशन खूप कमी होत. तुम्ही आज जिरायत भागात जा, तिथं पाईपलाईन गेले, पाणी गेले. बघता बघता आपला तालुका 72% इरिगेशन झालं. 16% होतं. मी आमदार झाला तेव्हा 16% होता. 72% जो काय काही घोषणा करण्याचा टाइम वेळ काही किती कष्ट करावं लागले. पण किती कष्ट करायचे. आधी जरी कष्टाच्या अपार न टाके तर धैर्याचं तापीत दोर केला जरी बळेची पोत खाली ज्वालावरती उभा. अशा वेळाने अशा पद्धतीने आपण काम करत राहिलो. या काळात मला किती लोकांनी मदत केली. गेले बिचारे एवढे या दिवस हे लोक गेलेले आहेत. शिवाजीराव मोरे, जगन्नाथराव काकडे, राजाराम दांगट, विनायकजी दांगट, कैलासवासी विनायकरावजी पाचपुते, शिवलालजी शेठ मुनोत, मिठू शेठजी मुनोत, ज्ञानदेवजी राऊत, आनंदरावजी खेतमाळी, त्यानंतर विलासरावजी माने, त्यानंतर भाऊसाहेबजी पानसरे, अरुण काकाजी हिरडे, त्यानंतर नारायणजी कसरे, BLजी पाचपुते, सोनबाजी धोत्रे, महादेवजी नानासाहेब बोयटे, सुखदेव शंभुदेव नाना पाचपुते, अण्णा पाटील पवार, चिमाजी बनकर, प्राध्यापक तुकारामजी दरेकर, जिजाबापूजी शिंदे, भीमरावजी नलगे, नागेशजी लगड, बाबासाहेबजी सरोदे, NRजी सरोदे, बाबासाहेबजी कर्नोर, यादव गुणवरे, भाऊसाहेबजी शिपलकर, भानुदास सावंत, भानुदासजी गायकवाड, तुकारामजी शेलार, पांडाप्पाजी जगताप, प्रकाश शेठ पटवा, दादासाहेबजी गवते, बापूरावजी कोलटकर, कल्याणजी कोलटकर, गोविंदजी मगर, शिवाजी शेलार गोटेवाडी, तसेच माऊलीजी आळेकर, योगीराजजी नवले, गुलाबाबा वाळुंज, शहाजी माने, योगीराजजी नवले, सोपानांना कुरुमकर, महादेव बाबर, मामा मस्के चांडगाव, झुंबरजी दरेकर,
खूप नाव आहे. दादासाहेब मुळक वाचत संतोष खेतमणे तरुण कार्यकर्ता या तरुण कार्यकर्ते खूप लोक गेले. वाचत बसलो तर वेळ लागेल, पण याची मी ज्यावेळेस डायरी लिहिणार आहे त्यावेळेस सांगायचं नाव असतं म्हणजे काम आहे. सुनील दादा 5 वर्ष माझ्याबरोबर काम करणारे पोरग राजाराम गावडे खूप. हे राजकारणामध्ये राहिल्यानंतर आपल्याबरोबर गेलेली माणसं आहेत, त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. किती लोकांचं करणार, जेवढे असतील तेवढ्यांचं. आणि या लोकांनी जीवापाड प्रेम केलं. किती प्रेम करावं. माझे ऍक्सिडेंट झाले, 1-2 नाही 14 ऍक्सिडेंट झाले. प्रत्येक ऍक्सिडेंट मध्ये अडचण झाली. 1-2 ऍक्सिडेंट मध्ये आमच्या काही विरोधकांनी सांगितलं उरका सरपणाची व्यवस्था करा. किती वाईट विचाराचं, पण तरी नीट झाल्या. मी त्याच्या माझी भेट झाली. नमस्कार, कसं काय चाललं, बरं आहे का? ते इतका लागला, पटकोनी पाय धरले त्यांनी. माफ करा मला दादा, चूक झाली. मला काय झालं चूक, मला काहीच माहित नाही. त्यांनीच सांगितलं माझी अशाची चूक झाली. विनयाने, शांतीने, संयम ठेवून आपण वागलो तर आपल्याला चांगले दिवस येतात. आपल्याला दिवस यायचे असेल, विनयाने वागा, शांततेने वागा. अपशकुन झाला तर किंवा अडचणी आल्या घाबरू नका. माझ्याकडे या, मी तुमच्यासाठी आहे, अजून आहे, अजून राहणार. तुमचं काम करण्यासाठी माझ्या हाडं जोपर्यंत चांगले, तब्येत जोपर्यंत चांगली बघ बरं, तोपर्यंत मी तुमचाच आहे, दुसरा नाही. काय लोक सांगत तुम्ही कसं काम करणार, करताना काम. आता एवढ्या अडचण आहे तरी काम करतोय. माझ्याकडे कोणी आला, मी आजारी तुझं काम मी करत नाही, बोरी कर, बरोबर आहे. आलं माझ्याकडे, मी काम करत नाही असं झालंय का? या पाणी सोडायचं, सोडलं पाहिजे, सुटणार नाही सांगितलं सगळ्यांनी. बोर नदीचं पाणी सोडायचं, सुटणार नाही. म्हणलं जा घरी जा बघू. घरी गेले आणि पहाटे फोन केला, म्हणलं उठा घरात जा. आणि आवाज कसला येतो मग, म्हणजे पाण्याचा आवाज येतो. पाणी सोडलं त्या गोष्टी आहेत. त्यावेळेस तुम्ही आमच्या बरोबर नव्हता, तरी तुमचं काम केलं. कामाने माणसं जिंका, दबावाने नाही, सूड भावनेने नाही, कामाने जिंका. तशाच प्रमाणे कामाने जिंकत आलोय, प्रेमाने जिंकत आलोय. जिथं अडचणी तिथं उभा राहत राहिलो. शत्रू असो तरी त्याच्या सुखात आणि दुःखात आपण हजर आहे. दुःखात कधीही राजकारण करायचं नाही, हे माझ्या वडिलांनी आईने सांगितलं. कोणाचं दुःखात उद्या एकदा मला खूप लोकांनी एका माणसाने
खूप वाईट प्रचार केला, शिव्या दिल्या, घरी येऊन शिव्या दिल्या. दुसऱ्या दिवशी मी घरी आलो, त्यांच्याकडे गेलो, त्याला वाटलं भांडायला चालू, घाबरलो. गेलो, त्याच्या वडिलांच्या पाया पडलो, आईच्या पाया पडलो, त्याला नमस्कार केला. म्हणलं काय रे हो, काय चुकलं? मी नुसतं थांबायचं तू मी त्यांनी दादा सुजाली परत होणार नाही. प्रेमाने माणसं जवळ करा. सत्य आहे, एकटीने सांगा. सत्ता आहे, सत्तेचा वापर सामान्यासाठी करा, लोकांसाठी करा. सत्ता आहे म्हणून काही करायला लागलं नाही जमणार तुम्हाला. किती दिवस करणार? मशे करते तर बसला. कोण कोणत्या जातीचं आहे कधी हिशोब केला? मुसलमान आहे तुम्ही, कधी तुम्हाला बाजूला मिळलं? सगळ्या जातीचं. माझ्याकडे येणारी गरीब माणसं खूप असतात, पण आम्ही तिकडे राहायला गेलो पलीकडे. मी, माझी आई, मी, वडील, दोन्ही पोरं, मी एकत्र होतो. काय करायचं इकडं? हे करायचं, इथं आलेल्या प्रत्येक माणसाला नाश्ता आणि चहा मिळाला पाहिजे. केली व्यवस्था. आज एवढ्या वर्ष झाले घरी आला, कोणत्या जातीचं, कोणत्या धर्माचा, कोणत्या कामाचा, बाळासाहेब कधी विचारलं तुमच्यापैकी कोणी जाणव इथं बसल्यापैकी? दादांच्या घरी गेलो आणि निर्मुख आलो. खरंच दादा दादा तिकडे बसला. झाले का कधी असं? सगळ्यांसाठी केलं, सगळ्यांसाठी केलं. त्याच्यामध्ये कायदा तोटा आम्हाला खूप धक्के बसले ना. माझा धाकटा भाऊ गेला, माझ्यानंतर सगळं बघत होता. मी त्याला कधी हिशोब विचारला नाही, काय केलं पैशाचं विचारलं नाही. इतका चांगला असतो पुढं काय झालं सगळ्यांना माहिती. पण मी कधी एक वाक्य सुद्धा त्यांनी चुकीचं वागलं त्यांच्यावर केलं नाही, करायचं बी नाही. तुझं तुम्ही चांगलं राहा, इतकं मोठं मन ठेवावं लागतं. मनापासून जर आपण चांगलं वागत राहिलो, समाज बरोबर राहतो, ईश्वर सुद्धा साथ देतो, देव सुद्धा साथ देण्यात आहे. पण तुमचा हेतू चांगला पाहिजे. आपला जर हेतू चांगला असेल तर होऊ शकतो, संधी मिळू शकते. शेवटचे मी विधानसभेत आता या क्षणाला महाराष्ट्रातले जेवढे आमदार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात सिनियर आमदार म्हणून माझं तिथं बसलं होत. सिनियर आमदार तरी असं तर आता 4 दिवसांनी मी आमदार नाही. तुम्ही चाललं तर बरोबर आहे, 4 दिवसानंतर मी आमदार राहणार नाही. पण काम सिनियर आमदार नाही, पण माझे आमदार, माझी कोणी बाजूला काढेन का? माझे आमदार राहणारे, तुमच्यात राहणारे, तुमच्यात काम करणारे, पूर्वी केले त्याच्यापेक्षा जास्त काम करू. माझे सगळे मित्र माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे कोणीही
डोक्यात घेऊ नका. दादा नाही आपलं कसं होईल. दादा आहेत, राहणार आहेत, काम करणार आहेत, जोरात करणार आहेत. खूप काम करण्याची इच्छा आहे, करणार आहे. किती तारीख आपण मतदान 20 तारखेला 2 नंबरला कमळ चिन्ह. आता विके दादा योजने विषयी बोललं पाहिजे थोडस. विकेला तर चांगले हो. कोण विके? बबनराव पाचपुतेचा मुलगा. तुझा बाप म्हणून काय होणार? या तालुक्यामध्ये MIDC करायचे. अनेक काम. श्रीगोंदा तालुका नगर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात सगळ्यात पुढे गेलेलं असेल असं काम होऊ शकतं का? होऊ शकतं. मी आता सकाळीचा विषय लावून धरला. सकाळी सुद्धा करणारच, घराघराला पाणी देणारच, आपल्याला पाणी राखीव. पाणी ठेवलं, बाकीचा विकास लांबत नाही. मोठ्या पद्धतीने प्रोसेस युनिट करणं करून आपण हिंमत आहे, ताकद आहे. एवढे आजारी आहे म्हणून काय थकलो नाही. अर्धा तास सकाळी व्यायाम करू. मॅडम अरे इकडे लक्ष द्या. काय बायको असं ना लोकांच्या जोरात होत स्वतः लक्ष देत नाही. अजिबात तसं नाही. मी भाग्यवान आहे, मला चांगली बायको मिळाली. त्याच्यापेक्षा मी भाग्यवान मला आणि त्याच्यापेक्षा आणखी भाग्यवान आहे माझी मुलगी. उभी राहा ताई, उभी राहा. चांगल्या घराण्यात आहे. सुनबाई विक्याचा आमदारांची मुलगी आणि बयूची मंडळी. राजघराण्यातले संबंध सगळे चांगले आहेत. राजघराण्यातली माणसं जवळ घेत नाही, पण सगळ्यात राजघराण्यात जुळलेले. मी आपल्या सगळ्याचं स्वागत करतो. माझ्याकडे कधीही या, केव्हा या, फोन करा, निरोप द्या.
आता काय होणार वगैरे असं काय डोक्यात ठेवू नका. आपण सगळे एक आहो, एक पद्धतीने काम करू. प्रश्न नाही. आणि विक्रमला प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो.